सध्या पवारांच्या बारामतीत आणि पुण्याच्या राजकीय वर्तुळात सनई चौघडे वाजायला लागलेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या लेकीचं म्हणजेच रेवती सुळे यांचं लग्न नुकतंच दणक्यात पार पडलं. पण या लग्नात सगळ्या कॅमेऱ्यांच्या फ्लॅश लाईट्स आणि उपस्थितांच्या नजरा सुनेत्रा वहिनींच्या शेजारी सावलीसारख्या उभ्या असलेल्या एका देखण्या आणि मिस्ट्री गर्लवर खेळल्या होत्या. ती मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कोणी नसून पवार कुटुंबाची मोठी सुनबाई होणार आहे. दिवंगत अजितदादांचे मोठे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान राज्यसभा खासदार पार्थ पवार यांचा साखरपुडा ठरलाय. येत्या 29 जुलै 2026 रोजी पुण्यातल्या एका पॉश आणि खासगी फार्म हाऊस वर हा साखरपुडा पार पडणार आहे. मग आता अख्ख्या महाराष्ट्राला एकच प्रश्न पडलाय, ही देखणी तरुणी नक्की आहे तरी कोण? ती काय करते? तिच्या घरची पार्श्वभूमी काय? तिच्याकडे किती संपत्ती आहे? तिचा आधीपासूनच काही राजकीय संबंध आहे का? हे सगळे प्रश्न घेऊन आज आम्ही तुमच्या समोर आलोय. पण आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत बारामतीच्या होणाऱ्या मोठ्या सुनबाई नेमक्या कोण आहेत, पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहताय LS मराठी. पार्थ पवारांच्या होणाऱ्या धर्मपत्नीचं नाव आहे कायनाथ धार. कायनाथ धार या मूळच्या जम्मू काश्मीर मधील एका प्रतिष्ठित काश्मीरी पंडित कुटुंबातील मुलगी आहेत. पण काश्मीरी पंडितांच्या विस्थापनानंतर त्यांचं कुटुंब बऱ्याच वर्षांपूर्वी तिकडून बाहेर पडलं. सध्या त्यांचं कुटुंब हरियाणा आणि दिल्ली परिसरात स्थायिक आहे. कायनाथचं बालपण आणि तिचं प्राथमिक आणि उच्च शिक्षण दिल्लीमध्ये झालंय. त्यामुळे ती जरी मूळची काश्मीरी असली तरी तिची राहणी आणि विचार दिल्लीच्या आधुनिक संस्कृतीत घडलेत. सध्या ती तिचं काम आणि व्यवसायानिमित्त दिल्ली आणि मुंबई या दोन्ही मोठ्या शहरांमध्ये तिचं वास्तव्य असतं. कायनाथ धार ही एक नामांकित मॉडेल आणि यशस्वी महिला व्यावसायिक आहे. तिनं ग्लॅमरच्या जगात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वेगवेगळ्या फॅशन ब्रँडसाठी तिनं काम केलंय. पण ती फक्त ग्लॅमर पुरती मर्यादित नाही, तर ती बिझनेस माइंडेड सुद्धा आहे. स्वतःचे काही छोटे मोठे स्टार्टअप आणि व्यावसायिक उपक्रम ती दिल्ली मुंबईच्या कॉर्पोरेट जगतात राबवते. फॅशन आणि बिझनेसचं हे परफेक्ट कॉम्बिनेशन असल्यामुळेच कॉर्पोरेट वर्तुळात तिचा चांगलाच दबदबा आहे. कायनाथच्या कुटुंबाचे पवार परिवाराशी आधीपासूनच स्नेहाचे संबंध राहिलेले आहेत. गेल्या काही वर्षांपासून पार्थ पवार आणि कायनाथ यांच्यात खूप जवळीक आणि चांगली मैत्री होती. दोन्ही कुटुंबांनी या नात्याला आनंदाने हिरवा कंदील दिला. महाराष्ट्राचे दिग्गज नेते अजितदादा पवार यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं. या अचानक झालेल्या संकटामुळे पार्थ पवार आणि जय पवार आणि सुनेत्रा वहिनी यांच्यावर दुःखाचा जो डोंगर कोसळला होता, संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. अशा संवेदनशील काळात कायनाथ धार दिल्लीवरून बारामती आणि मुंबईत धावून आली होती. पार्थ आणि त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी ती शोकसभेत आणि घरच्या वातावरणात सातत्याने उपस्थित होती. आता येऊयात या प्रश्नाकडे, ज्याची बारामतीकरांना आणि सोशल मीडियावरील नेटकऱ्यांना सर्वात जास्त उत्सुकता आहे. ती म्हणजे या होणाऱ्या सुनबाईंकडे संपत्ती किती आहे. तुम्हाला तर माहितीये, पवार कुटुंब हे महाराष्ट्राच्या सर्वात राजकीय दृष्ट्या वजनदार कुटुंबांपैकी एक आहे. पार्थ पवार ही स्वतः करोडपती आहेत. सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यांच्या नावावर कोट्यावधींची शेतजमीन, मालमत्ता आणि शेअर्स आहे. मग त्यांच्या होणाऱ्या पत्नीची आर्थिक परिस्थिती काय? तर कायनाथ धार ही कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा राजकारणी नसल्यामुळे तिची अचूक संपत्ती सार्वजनिक उपलब्ध नाही. पण ती दिल्ली आणि मुंबईतील एक नावाजलेली मॉडेल आणि व्यावसायिक असल्यामुळे तिची स्वतःची आर्थिक बाजू अत्यंत मजबूत आहे. मॉडेलिंग, असाइनमेंट्स, फॅशन शो, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि स्वतःच्या व्यावसायिक स्टार्टअप्सच्या माध्यमातून ती दरमहा लाखो रुपयांची कमाई करते. तिचे स्वतःचे आणि तिच्या कुटुंबाचे दिल्ली, हरियाणा आणि मुंबईत मुख्याच्या ठिकाणी फ्लॅट्स आणि मालमत्ता आहे. ती अत्यंत हाय प्रोफाईल आणि लक्झरी जीवनशैली जगते. कॉर्पोरेट जगतात तिची स्वतंत्र गुंतवणूक आहे. थोडक्यात सांगायचं तर ती स्वतःच्या पायावर उभी असलेली, आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे स्वावलंबी आणि आधुनिक विचारांची बिझनेस वुमन आहे. या दोघांच्या नात्याची चर्चा पहिल्यांदाच सुरू झाली काही महिन्यांपूर्वी. पार्थ पवार आणि कायनाथ धार हे दोघं एकत्र मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तिथे महादेवाच्या दरबारात दोघांनी एकत्र पूजा देखील केली होती. त्या भेटीचे फोटो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले, तेव्हा महाराष्ट्राच्या राजकीय गोटात पहिली ठिणगी पडली. पार्थ पवारांसोबत ही तरुणी कोण, अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण तेव्हा दोघांनीही किंवा पवार कुटुंबानं यावर काहीही भाष्य केलं नव्हतं. त्यानंतर नुकत्याच झालेल्या सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंच्या मुंबईतील भव्य विवाह सोहळ्यात कायनाथची सुनेत्रा वहिनींसोबत झालेली एंट्री या नात्यावर शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे. तिनं तिथं पारंपरिक पोशाखात पवार कुटुंबाच्या प्रत्येक रीतिरिवाजात हिरिहिरीनं भाग घेतलाय. आणि आता थेट बातमी चालली आहे की येत्या 29 जुलैला पुण्यात या दोघांचा साखरपुडा धूमधडाक्यात उरकणार आहे. पवार कुटुंबामध्ये सध्या लग्नाचा सीझनच चालू आहे असं म्हटलं झालं तरी चालेल. आधी युगेंद्र पवार यांचं लग्न झालं, त्यानंतर काही दिवसांपूर्वीच धाकटे सुपुत्र जय पवार यांचा साखरपुडा पार पडला. तेव्हा पत्रकारांनी अजितदादांना विचारलं होतं की दादा, धाकट्या मुलाचा साखरपुडा तर केला, मग थोरला चिरंजीव म्हणजेच पार्थ कधी बोलावर चढणार? त्यावर दादा आपल्या नेहमीच्या स्टाईल मध्ये हसून म्हणाले होते, जयनं ठरवलं, आता पार्थ जेव्हा ठरवेल तेव्हा त्याचंही करू. दादांच्या पश्चात आता पार्थनं आपला निर्णय घेतलाय आणि संपूर्ण पवार कुटुंब या मोठ्या सुनबाईच्या स्वागतासाठी सज्ज झालंय. शरद पवार यांचे
चुलत नातू आणि सुनेत्रा वहिनींचे सुपुत्र असलेले पार्थ पवार हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर सुनेत्रा पवार यांना केंद्रात उपमुख्यमंत्री पद मिळाल्यामुळे त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर एप्रिल 2026 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत या रिक्त जागेवर पार्थ पवारांची खासदार म्हणून वर्णी लागली. 2019च्या मावळ लोकसभा निवडणुकीत त्यांना पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला होता, पण खचून न जाता त्यांनी पक्षात आपली पकड मजबूत ठेवली. आता राज्यसभेची खासदारकी मिळाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात ही नवीन इनिंग्स म्हणजेच लग्नाची इनिंग सुरू होतीये. पार्थ पवारांची धर्मपत्नी आणि पवार घराण्याची होणारी सुनबाई ही आहे काश्मीरची कन्या आणि दिल्लीची बिझनेस वुमन कायनात धर. राजकारणाचा कोणताही गाजावाजा नसलेली पण बिझनेसच्या जगात स्वतःचं नाव कमावलेली सुशिक्षित तरुणी पार्थ पवारांची लाईफ पार्टनर बनतेय. 29 जुलैला पुण्यात त्यांचा साखरपुडा साध्या पण देखण्या पद्धतीने होणार आहे आणि त्यानंतर लवकरच लग्नाची तारीखही जाहीर होईल. पवार कुटुंबातल्या या नवीन सुरू होणाऱ्या नात्याबद्दल आणि पवार घराण्याच्या मोठ्या सुनबाई बद्दल तुम्हाला काय वाटतं? पार्थ आणि कायनात यांची ही जोडी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.